तुमच्यामध्ये काही करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, याची आपण अनेक उदाहरणं पाहिली देखील असतील। त्याचप्रमाणे पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी भाऊसाहेब नवले यांनी महिन्याला 2.5 लाख रुपयांची चांगल्या पगाराची नोकरी होती, ती सोडून त्यांनी व्यवसाय सुरू केला। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात ग्रीन अँड ब्लूम्स नावाने नर्सरी सुरू केली। आज ते करोडोची उलाढाल देखील करत आहेत। तर त्यांनी या व्यवसायाला सुरुवात कशी केली याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। ऍक्च्युली पहिल्यापासूनच माझ्या मनात असं होतं की काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आणि जे करताना स्वतःच केलं तर तिथं आपल्याला कुठलेही बंधन नसतात, डिसिजन मेकर आपण असतो। त्यामुळे मी हे चालू करण्याचा निर्णय घेतला। हे ऐन करोनाच्या काळातच माझ्या मनात असं आलं की हाच चांगला टाइम असू शकतो, तर मी 2020 ला सुरुवात केली। ह्याला आपण ऑर्नामेंटल पॉटेड प्लांट म्हणतो। यामध्ये प्रामुख्याने काय झालंय की पूर्वी बंगलोज होते, आता फ्लॅट संस्कृती आली आणि लोकांना झाडं गार्डन मध्ये लावायला तेवढी जागा नाही किंवा तेवढं ते त्यांचं बजेट बसत नाही। त्यामध्ये मग घरातच जर त्यांनी असे झाडं ठेवले तर ही टेक्नॉलॉजी ऍक्च्युली युरोपमध्ये फार वर्षापूर्वी चालू झाली, तर मग भारतामध्येही हे चालेल आम्हाला असं वाटलं। त्यानंतर मग आम्ही हे चालू केला। हा चालू करण्यापूर्वी मी ऍक्च्युली कट फ्लावर रोजेस मध्ये जवळजवळ 20 वर्ष काम केलं। त्यामध्ये प्रामुख्याने एक 8 वर्ष भारतामध्ये काम केलं आणि 10 वर्ष मी आफ्रिकामध्ये, ईस्ट आफ्रिका, इथिओपियामध्ये काम केलं। ऍक्च्युली काय आहे की मला पहिल्यापासूनच याची आवड असल्यामुळं मी कट फ्लावर रोजेस मध्ये असतानाच जेव्हा माझं परदेशात दौरे व्हायचे तर मी कायम ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवून काय करता येईल काय ह्याच्याकडे हे करून मग मी इथं आल्यानंतर ठरवलं की आता युरोपमध्ये जसं ट्रेंड चेंज झालेला आहे, जो कट फ्लावर पासून पॉटेड प्लांटला आलेला आहे, मग आपल्याकडे तो येऊ शकेल त्याच्याने मग मी याच्यात सुरुवात केली। एकूण जवळजवळ 150 प्रकारच्या व्हरायटी माझ्याकडे आहे आणि एरिया माझा 2 एकर आहे जवळजवळ। मी सुरुवात केली तेव्हा 50 वर्ष वय होतं माझं। निश्चितच जेव्हा मी याच्यात येण्याचं ठरवलं तर मला माझं फॅमिली मेंबर, घरचे हे म्हटले की आता हे कशाला एवढ्या याच्यात करता, कारण तुम्हाला फार धावपळ होईल आणि आपल्याला तशी फायनान्शियली तेवढी गरज नाहीये, कारण आपण सेटल झालेलो आहोत। पण पहिल्यापासून माझी एक मनातली इच्छा होती आणि ती कशी तरी मला पूर्ण करायची होती आणि मग मी निश्चितच कुठलाही बिझनेस चालू करायचं म्हणलं तर जवळजवळ 3 वर्ष म्हणजे जवळ 1000 दिवस त्यात सेटल व्हावे लागतात। तर सुरुवातीचे 3 वर्ष मला तसे फार हार्ड गेले, म्हणजे माझ्या घर खर्चाला सुद्धा मला याच्यातून काही घेता नाही आलं, उलट टाकतच राहावं लागलं। आणि कुठल्याही धंद्यात पैसे कंटिन्यू टाकावं लागतात, त्यातल्या त्यात ऍग्रिकल्चर मध्ये तर जसं आउटफ्लो होतं तसं इनफ्लो लागतो। त्यामुळे मला सुरुवातीला मी टाकतच जवळजवळ 3 वर्ष मला काहीच घेता आलं नाही बाहेर। साधारणतः मी सुरुवातीला 50 लाखापर्यंत यात गुंतवले आणि आताचा जो उलाढाल आपण म्हणतो ती 2-1 करोड पर्यंत चालू आहे। भाऊसाहेब यांनी वयाच्या 50व्या वर्षी आपल्या या व्यवसायाला सुरुवात केली। वय हा फक्त आकडा असतो, परंतु त्याबरोबर आलेले अनुभव देखील तितकेच महत्वाचे असतात। प्रयत्न केले तर त्यामध्ये यश हे नक्कीच मिळतं। तसेच त्यांची ही यशोगाथा अनेक शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।